सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण आलो त्रिमूर्ती चौक दुर्गा माता मंदिरासमोर बघणार आहोत शिवा पावभाजी। चला कशी बनते ते बघूया। तुम्हाला शिवा पाव भाजी आणि व्हेज पुलाव कसा वाटतो? मस्त टेस्ट एकदम मस्त है। तुम्ही पण खाऊ शकता। बहुत अच्छा एकदम बढ़िया है, खाने में एकदम टेस्टी। आप क्या बोलोगे, कैसा लगा? भाजी कशी वाटते? शिवा पावभाजी चांगली आहे। आम्ही बऱ्याच वेळा इकडनं कलेक्ट करतो पार्सल जेव्हा आमच्या घरी पावभाजीची इच्छा असते। माझ्या भाषेचं तर फारच शिवा पावभाजीचं एकदम फॅन आहे। त्रिमूर्ती चौकमध्ये शिवा पावभाजी तर खूपच फेमस आहे, किलोवरती पण मिळते आणि इथे पार्सल सुविधा पण उपलब्ध आहे। आणि आता आपण बघणार आहोत इथला व्हेज पुलाव कसा बनतो। आणि जसं जेव्हा पण त्रिमूर्ती चौकात येतो शिवा पावभाजी खाल्ल्याशिवाय जात नाही। मित्रांनो, मी कधी त्रिमूर्ती चौकात आलो तर शिवा पावभाजी खाल्ल्याशिवाय जात नाही। एवढी तिची टेस्ट चांगली आहे। भाजी कशी वाटते? एकदम छान आहे। चला मित्रांनो, शिवा पावभाजी येथील पावभाजी, चायनीज, व्हेज पुलाव येथील ट्राय करूया। आणि मित्रांनो, येथे मस्त तुम्ही बघू शकतात क्रीमी लोडेड बटर पावभाजी आहे, तिचा स्वाद घेऊया। त्याच्यावरती मस्त लिंबू पिळून घेऊया। लिंबू पिळून घेतल्यानंतर पावभाजीला अजून मस्त चव येते। आणि तसेच इकडे दिलेलं आहे मस्त कांदा असला की पावभाजी अति उत्तम लागते। आणि तसेच 2 गरमागरम मसालेवाले पाव दिलेले। चला मित्रांनो, पहिले आपण नुसती पावभाजी ट्राय करूया। मिक्स करून घेऊया सर्व, मिक्स क्रीमी लोडेड। यम्मी पावभाजी लागली मित्रांनो। आता पावासोबत इथली पावभाजीचा स्वाद घेऊया। मित्रांनो, पावभाजी तर खूपच मस्त आहे। बटर पावभाजी तर मला खूपच आवडली। तसे तिथे आहे चायनीजमध्ये हाँगकाँग राईस, त्याचा पण मस्त स्वाद घेऊया। मित्रांनो, मी तर येथील व्हेज पुलाव, पावभाजी तसेच चायनीजमध्ये हाँगकाँग नूडल्स ट्राय केले। आणि चला इथला तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथला मेनू सांगतो। आणि मेनूमध्ये सांगायचं तर शिवा पावभाजी येते साधी पावभाजी 60 रुपये, बटर पावभाजी, कोल्हापुरी पावभाजी, जैन पावभाजी आणि तसेच चायनीजमध्ये नूडल्स आहे, मंचुरियन्स आहे, सोयाबीन चिल्ली आणि इथला खूपच फेमस आहे व्हेज पुलाव
तुम्हाला पण माझ्यासारखा मस्त स्वाद घ्यायचा असला तर इथील ॲड्रेस आहे मित्रांनो, त्रिमूर्ती चौक, दुर्गा माता मंदिरासमोर, पाटील नगर, नाशिक. तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि विसरू नका, तुम्ही त्रिमूर्ती चौक दुर्गा माता मंदिरासमोर आले तर शिवा पावभाजी नक्की ट्राय करा.